खरं सांगू, आज मला खूप आनंद झाला आहे. हाच आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवते. आज ना माझ्या घरी एक खास कार्यक्रम झाला. कार्यक्रम तसा छोटासाच होता, पण त्या एका कार्यक्रमामुळे ना माझं मन खूपच भरून आलं. कारण हा जो काही प्रोग्राम होता ना, तो माझ्या आहोंच्या डोक्यातून आला. मी आई झाले. आई होण्याचा प्रसंग प्रत्येक स्त्रीसाठी भावनिक आणि तेवढाच कठीण असतो. एका प्रकारे बाळासोबत आईचाही नवा जन्मच होतो म्हणा की. बाळ आल्यानंतर महिलेचं सगळं आयुष्यच बदलून जातं. तसं पाहायचं झालं तर या जगात मी फक्त एकटीच आई झाले असं अजिबात नाही. पण मी आई झाल्यानंतर माझ्यासोबत बाबा झालेला माझा नवरा ना सगळ्यात आगळा वेगळा आहे. हा कार्यक्रम करण्यामागचा माझ्या नवऱ्याचा हेतू एकदम खास होता. मी प्रेग्नंट असताना त्यांनी सुरुवातीपासूनच माझा त्रास पाहिलाय. माझी चिडचिड, मूड स्विंग असं सगळं त्यांनी अनुभवले. त्यामुळे मला ते थँक्यू अशू असं म्हणायला अजिबात विसरले नाहीत. एक दिवस मला ते सहज म्हणाले, की "तू इतका सगळा त्रास सहन केलास, मला बाबा होण्याचं सुख दिलंस, अपघात झालेला असूनही तू हिंमत दाखवलीस. खरंच तुझ्या हिमतीला सलाम." असं काही बाई बोलून ना त्यांनी माझं गोड कौतुक केलं आणि याच कौतुकाचा एक भाग म्हणून आजचा हा फारच छान असा कार्यक्रम होता. प्रसूतीनंतर एक बाळ जन्माला येतं आणि सोबतच आईचाही नवा प्रवास चालू होतो. म्हणूनच आमच्या आहोंनी या कार्यक्रमाचं नाव जीवन आरंभ असं ठेवलं. त्यांनी छोटी मोठी सजावट केली होती. मी सुद्धा माझ्या आहोंना मदत केली. माझ्या मम्मीचीही खूप सारी हेल्प झाली. तिने रात्रीचा स्वयंपाकही केला. माझ्या आहोंनी बाजारातून भरपूर सारी फळं आणली होती. गोड तोंड करण्यासाठी पेढेसुद्धा आणले होते. माझ्या मम्मीने माझं आणि माझ्या लेकीचं छान औक्षण केलं. यापुढे आता तुझी काळजी घेण्याची जबाबदारी माझी. दोघींनाही पौष्टिक अन्न मिळायला हवं असं माझे आहो मला म्हणाले. आई, बाळ अशा दोघींची काळजी घेणं किती महत्त्वाचं असतं आणि मी ही काळजी घेईन असा मेसेज आहोंना या कार्यक्रमातून द्यायचा होता. माझ्या आहोंनी ना याआधीही मी तुझ्यासोबत होतो आणि यानंतरही असेल असं प्रॉमिस केलंय. खरं सांगू, काही पुरुष ना आपल्या पत्नीचं सहजासहजी कौतुक करत नाहीत. त्यांना ना त्यांचा मेल इगो आडवा येतो. बायकोचे आभार मानले, तिचं कौतुक केलं तर ती शेफारून जाईल असं अनेकांना वाटतं. पण तसं काही नसतं हो. बायकांची छोटीशी वाहवा केली तरी त्या खुश होतात. त्यांना फक्त जीव लावणारा जोडीदार हवा असतो. मला तर हा शॉर्ट बट स्वीट असा प्रोग्राम खूप आवडला. धनी, खरंच खूप सारं थँक्यू. लव्ह यू. तुम्हाला तुमच्या आहोंनी, नवरवांनी कधी असं मनातून थँक्यू म्हटलंय का? मला कमेंट करायला विसरू नका. चला तर मग. ओके, बाय बाय.